माराच्या 10 सेना. कामा ते पठमा सेना द्वितीया अर्ती बुच्चती. तिया खुप्पी पासो ते चतुर्थी तणहा पवुच्चती. 1. पंचमी थीन मिद्ध ते छठ्ठा भीरुपवुच्चती. सप्तमी विचिकिच्छा ते मक्खो थंभो ते अट्टमो. 2. लाभो सिलोको सक्कारो मिच्छा लद्धोच यो येसो. यो चत्तान समुक्कमसे परेच अवजांती. 3. एसा नमुची ते सेना कणह साभिप्पहारणी. न त असुरो जिनाती जेत्वा च लपते सुख. 4. हे मार, इंद्रियांना सुखविणारे चैनीचे पदार्थ ही तुम्ही पहिली सेना होय. अर्ती कंटाळा ही तुझी दुसरी सेना. 3. भूक आणि तहान. 4. विषवासना. 5. आळस. 6. भीती. 7. कुशंका आणि 8. गर्व ही तुझी सेना होय. 1-2. याशिवाय लाभ, सत्कार, पूजा ही तुझी 9वी सेना आहे आणि खोट्या मार्गाने मिळालेली कीर्ती ही 10वी. या कीर्तींच्या योगाने मनुष्य आत्मस्तुती आणि परनिंदा करीत असतो. 3. हे काळ्या कुट्ट नमुची मार, साधू संतांवर प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. तिला भ्याड मनुष्य जिंकू शकत नाही, परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुख लाभतो. 4. ज्याप्रमाणे चांगल्या कामात सहाय्यक होण्याकरिता देवी देवतांची कल्पना केली आहे, तशीच चांगल्या कामात विघ्न टाकणारा म्हणजे मार अशी कल्पना केली आहे. अर्थात मार म्हणजे मनुष्याच्या मनातील कलुषित विचारांची साकार मूर्ती होय. मार मनाची दुर्बलता, मनातील वाईट प्रवृत्ती ह्यांचेच दुसरे नाव होय. वास्तविक पाहता प्रेय की श्रेय हा कलह सनातन आहे. एक मत असे की जे प्रेय प्रिय आहे, इंद्रियांना जे प्रिय व चांगले वाटते तेच श्रेय कल्याणकारी आहे. दुसरे मत असे की सामाजिक दृष्टीने जे खरोखरच कल्याणकारी आहे तेच आम्हाला प्रिय वाटायला पाहिजे. प्रधान सुत्त माराच्या 10 सेनांचे वर्णन करते, ज्या बाधक आहे. ध्यान साधने ध्यान लागू देत नाही. 1. माराची पहिली सेना. इंद्रियजन्य सुखाचा अनुभव घेण्याची आसक्ती. 2. माराची दुसरी सेना. एखाद्या शांत वातावरणात वनातील एकांत जागी समाधानाने राहण्याविषयी इच्छा नसणे. 3. माराची तिसरी सेना. भूक. 4. माराची चौथी सेना. विविध प्रकारच्या भोजनाची इच्छा. 5. माराची 5वी सेना. स्त्यान व मृद्ध आहे, थीन आणि मिद्ध. 6. माराची 6वी सेना. एकटे न राहण्याची इच्छा आणि एकांतवासाची भीती वाटणे. 7. माराची 7वी सेना. विचिकित्सा आहे, संदेह आहे. जसे एखाद्याला या गोष्टीची शंका आहे की तो ध्यान भावनेमध्ये यशस्वी होईल अथवा नाही. 8. माराची 8वी सेना. जेव्हा ध्यान भावना सखल होऊ लागते तेव्हा व्यक्तीला गर्व येतो, त्यामध्ये उद्धटपण आणि आखडलेला येतो. 9. माराची 9वी सेना. हे आचार्यांविषयी आहे, असे आचार्य ज्यांना खूप लाभ सत्कार मिळत आहे. 10. माराची 10वी सेना. कोणा धर्माचे, खोट्या धर्माचे अनुसरण करणे, एका नव्या अजून विशेष धर्माला स्थापित करणे यासाठी करणे की खूप दान व दक्षिणा मिळेल, एकाची प्रशंसा आणि दुसऱ्यांची निंदा करणे. 1. माराची पहिली सेना. इंद्रियजन्य सुखाचा अनुभव घेण्याची आसक्ती. काही जन विपश्यना शिबिरात ध्यान साधना करण्यासाठी येतात, परंतु निर्वाण प्राप्तीसाठी अजिबात येत नाहीत. ते अशा काही गुप्त हेतूंनी येतात की जसे, जर मी गुरुजींच्या जवळच्या झालो तर गुरुजींच्या ओळखीने एखादवेळी मला नोकरीत बढती मिळेल. जे अंतःकरणात लोभ घेऊन येतात ते आपल्या ध्यान साधनेत यशस्वी होणे शक्य नाही. लोभ मुळीच असता कामा नये. जेव्हा आपण विपश्यना विधी शिकण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा आपण म्हणतो की निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी मला विपश्यना विधी शिकवा. गुरुजी आचार्य तुम्हाला 4 आर्यसत्ये समजून घेण्यास शिकवतील, पण जर त्यात आपल्याला रस नसेल आणि त्यासाठी आपण पाहिजे
तेवढा वेळ लावायचे ठरवीत असाल तर त्याला गुरुजी किंवा आचार्य काय करू शकतात? 2. माराची दुसरी सेना. एखाद्या शांत वातावरणात, वनातील एकांत जागी समाधानाने राहण्याविषयी इच्छा नसणे. जेव्हा एखाद्या शांत एकांत स्थानी राहण्याविषयी अनिच्छा उद्भवते, त्या माणसाला सोडून पळून जावेसे वाटते. कधी तो स्वतःहून जाऊ इच्छितो असे तो दुसऱ्यांना सांगतो, किंवा कधी कधी अगदी गुपचूप जातो. आतमधल्या गडबड गोंधळामुळे, अशांतीमुळे तो शांत एकांत जागी राहू इच्छित नाही. आतील अशांती आणि वादळ माराची दुसरी सेना आहे. 3. माराची तिसरी सेना. भूक. जर एखाद्याची ध्यानात प्रगती होत असेल तर त्याला भूक लागत नाही, पण जर ध्यान व्यवस्थित होत नसेल तरच भूक लागते. आतमधले काहीतरी एखाद्याला क्षुधार्त करते, मग त्याला भूक आवरत नाही. एकदा का साधक ध्यानात स्थापित झाला, मग त्याला नंतर भूक लागत नाही. बरेच विपश्यना शिबिरार्थी शिबिरात येतात, त्यातील काही खादाड असतात. ते म्हणतात की ते खाण्याशिवाय राहू शकत नाहीत. मग त्यांना खेळीमेळीने खुलवावे लागते. याचा परिणाम असा होतो की 10 दिवसात ते कधीही भुकेलेले नसतात. काही शिबिरार्थी म्हणतात की जर ते 2 दिवस जेवले नाहीत तर चक्कर येऊन पडतील, आणि ते असेही म्हणतात की त्यांनी तसं करून पाहिले ही आहे. म्हणून असे काही शिबिरार्थी जेवणाची परवानगी घेतात आणि त्यांना तशी परवानगी दिली जाते, पण जेव्हा ते पहिल्या दिवशी ध्यान केल्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ध्यान केल्यानंतर ते अजिबात भुकेले नव्हते. 4. माराची चौथी सेना. विविध प्रकारच्या भोजनाची इच्छा. जेव्हा आपण खूप चविष्ट स्वादिष्ट भोजन करतो तेव्हा काय होते? अशा प्रकारचे चविष्ट भोजन करण्याची आपली इच्छा अजून वाढते. भोजनाचा स्वाद न जाणता भोजन करणे संभव आहे का? असे फक्त अर्हत करू शकतात. विपश्यना शिबिरात येण्याचा उद्देश क्लेशापासून सुटका मिळविणे नव्हते का? तृष्णेपासून सुटका मिळविणे नव्हते का? जेव्हा आपण डोळे बंद करून खाणे खातो तेव्हा काही दिसणार नाही, तेव्हा आपल्या मनात कोणत्या दृश्य वस्तूची इच्छा वा कामना होणार नाही. हीच गोष्ट ऐकण्याला लागू होते. विपश्यना शिबिरात टेप रेकॉर्डर नाही, रेडिओ नाही, ज्यावर आपण गाणी वाजवत आहोत. आपल्याला जे ऐकायचे नाही, हीच गोष्ट गंधासाठी सुद्धा म्हटली जाऊ शकेल. शिबिरात कोणी आपल्या शरीरावर किंवा कपड्यावर अत्तर शिंपडलेले नाही, जेणेकरून सुगंधासाठी कोणता लोभ किंवा तृष्णा जागत नाही. शिबिराच्या ठिकाणी अशी कोणतीही वस्तू नाही जी आपल्या शरीरात सुखद संवेदना निर्माण करेल. जिव्हा ही तर आहे, आणि ती कशी स्वाद चाखल्याशिवाय राहू शकते? हे तर तेव्हा शक्य आहे जेव्हा एकतर आपण खाणार नाही. अशा अवस्थेत आपल्या शारीरिक स्थितीसाठी डॉक्टरला आपल्याला ग्लुकोजचे इंजेक्शन द्यावे लागेल. स्वाद तर तेव्हा जाणवेल जेव्हा जिभेचा संपर्क भोजनाशी होईल. जर आपण स्वादिष्ट भोजन करणे कमी कराल तर त्याविषयीचा लोभ किंवा तृष्णा कमी होत जाईल. आपण विपश्यना शिबिरात तृष्णेपासून सुटका मिळविण्यासाठी येत असतो. त्यासाठी तेथे असे वातावरण निर्माण केली जात नाही की शिबिरार्थ्यांची तृष्णा वाढेल. प्रत्येक जण आपली तृष्णा वाढणार नाही याची काळजी घेतोय. आपण सर्व तृष्णेला डावलू इच्छितो, दूर करू इच्छितो. आपण सर्व एकतर तृष्णेला दूर करू किंवा स्वादिष्ट भोजन करून तिला वाढवूया. म्हणून शिबिरात संध्याकाळी जेवण दिले जात नाही. अशा प्रकारे विपश्यना शिबिरात तृष्णेला कमी करण्यात मदत केली जाते. हे सर्वांसाठी चांगले आहे, कारण की शिबिरात संध्याकाळी जेवण केल्यावर नक्कीच गुंगी येईल. आपण याशिवायही राहू शकतो. जर सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण व्यवस्थित घेतले तर आपल्या शरीराची गरज पूर्ण होईल. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.